झी 24 तास एक पाऊल पुढे। त्या अगोदर राजकीय नेत्या ते गणित कसं बसेल ज्याच्यानी आज लोकांसमोर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, महागाई असेल, भ्रष्टाचार असेल आणि आंतरिक सुरक्षेचा मुद्दा, हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत। ते मुद्दे घेऊन आम्हाला लोकांमध्ये जायचंय। युवराज काय करतात काय करत नाही हा आमच्यासाठी वादाचा मुद्दाच नाही। मोदी काय करतात आणि त्यांची गुजरातमध्ये ज्या प्रकारे त्यांनी सक्सेसिव्ह पॉलिटिक्स विथ मॅथमॅटिक्स अँड विकासाचा मुद्दा घेऊन ते पुढे गेले, तसं देशभरात कसं होईल। आणि मी हेही सांगू शकते की एनडीए मध्ये आधीच्या काळात 96 ला मला वाटतं ममता समता आत्ताची जेडीयू जयललिता एक ममताजी सोडल्या आणि बीजेडी आणि टीडीपी हे कधीही काँग्रेस बरोबर न गेलेले लोक आहेत। ममताजींचं थोडं पुढे मागे होत असतं। त्यामुळे मला वाटत नाही की एका संख्येवर भारतीय जनता पार्टी, जे माझा विश्वास आहे की आपण पोहोचू, तेव्हा हे सगळे पार्टनर्स किंवा मित्र जे जुने मित्र होते ते नक्की परत मित्र होतील अशी माझी अपेक्षा आहे याच्याकडून। नक्की उदय सरांकडे मला जायचं। उदय सर, या आव्हानाविषयी तर तुम्ही सांगाच आणि दुसरं तुम्हाला मला आणखी एक विचारायचं की 8% जे युवा मतदार आहेत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि 18 ते 20% जे युवा मतदार आहेत, ज्याला आपण ग्लोबलाइज किड असं म्हणतो, त्यांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान मोदींसमोर असणार आहे। ते मोदी कसं पेलू शकतील असं वाटतं? आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर फेसबुकवर असेल किंवा सोशल नेटवर्क मीडियामध्ये असेल, नरेंद्र मोदी यांनी इतर कोणत्याही नेत्यापेक्षा आघाडी घेतलेली वस्तुस्थिती आहे। हे जरी खरं असलं तरी सुद्धा एकदा आता मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर कालपर्यंत ज्यांना आपण ते रिजनल लीडर आहेत, ते प्रादेशिक नेते आहेत असं जे दिग्विजय सिंग म्हणत होते, त्या नरेंद्र मोदींचा एक राष्ट्रीय नेता म्हणून स्वीकार त्यांना करावा लागेल। भाग क्रमांक 1। भाग क्रमांक 2 याच्यामध्ये असा आहे की कधी ना कधीतरी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असा सामना भारतीय राजकारणात आपल्याला बघणं अपरिहार्य आहे। याचं कारण ते राहुल गांधींसाठी अपरिहार्य आहे, कारण जोपर्यंत ते आपण नरेंद्र मोदींपेक्षा सरस आहोत असं दाखवून देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षात त्यांच्याविषयीचा वाटणारा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढणार नाही। मुद्दा क्रमांक 3 असा आहे की भारतीय जनता पक्षाला आता जी खरी गरज आहे ती काँग्रेसच्या ध्येय धोरणांना चोखपणे उत्तर देण्याची। आज काँग्रेसने काही 4-5 चांगले निर्णय घेतलेले आहेत, त्या चांगल्या निर्णयाचा फायदा त्यांना मिळू शकतो ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही। मग ते आधार कार्ड असेल, मग ती नरेगा सारखी योजना असेल किंवा त्याच्यानंतर त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्जमाफी जी दिली त्या कर्जमाफीची योजना असेल, अनेक राज्यांमध्ये त्यांनी काही लोककल्याणकारी उपक्रम राबवले आहेत, त्याचा त्यांना फायदा मिळणार आहे। आता अन्न सुरक्षा बिल जे ते आणू इच्छितात त्याला एनसीपीचा विरोध असलेला लक्षात घेऊनही मी असं सांगतो की त्याची जर अंमलबजावणी या निवडणुकीपूर्वी थोड्याफार प्रमाणात जरी त्यांना करता आली तरी एक स्पेसिमेन उदाहरण म्हणून एक काय चुणूक असू शकते अशा प्रकारचं ते दाखवलं तरी त्याचाही त्यांना थोडाफार फायदा मिळू शकतो। त्यामुळे काँग्रेसने एक प्रकारे काँग्रेस का हात आम आदमी के साथ याची तयारी केल्याची चिन्ह एकीकडे दिसत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मात्र 4 राज्यांच्या पराभवाच्या खाईतनं वरती येऊन एक प्रकारे काँग्रेसला आव्हान द्यायचंय। हे त्यांच्या समोरचं आत्ताचं सर्वात मोठं आव्हान आहे। कधी ना कधीतरी भारतीय राजकारणामध्ये गांधी विरुद्ध मोदी हा सामना होणार, त्याशिवाय पर्याय नाही। नक्की पूनम महाजन यांना बोलायचं आहे। पूनम महाजन, आता जसं उदय सरांनी सांगितलं, काँग्रेसच्या जर ध्येय धोरणांना उत्तर द्यायचं असेल तर विकास पुरुष अशी जी प्रतिमा मोदींची गुजरातमध्ये आहे ती जर त्यांना या तरुणांपर्यंत पोहोचवायची असेल तर परदेशी माध्यमांचा वापर असेल, सोशल मीडियाचा वापर असेल, तो करण्यासाठी तुमच्यासारखी तरुण पिढी असेल त्यांच्यासोबत काय नेमकं करावं? खरं तर काँग्रेसची हे जी 4-5 मुद्दे डॉक्टर निरगुडकरांनी सांगितले की त्यांनी कर्जमाफी केली, आज तुम्ही बघाल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। कर्जमाफी कुठल्या कुठल्या बुडलेल्या बँकातून झाली हे आपल्याला माहिती आहे आणि माध्यमांनाही माहिती आहे। दुसरं, मनरेगाची त्यांनी व्यवस्था सांगली। मनरेगाचा जेव्हा भ्रष्टाचार बाहेर येईल तो 2G आणि CWG हूनही दुप्पट असेल हे मी तुम्हाला सांगते। आधार कार्ड ही व्यवस्था किंवा सोच हा विचार खूप चांगला होता, पण आधार कार्डावर फोटो समजा कुत्र्याचा असेल आणि नाव काँग्रेसच्या ध्येय धोरणांविषयी बोलण्यापेक्षा मोदी आता हे कसं पोहोचवणार तरुण मतदारांपर्यंत आपली प्रतिमा याविषयी बोल। नाही, जी ध्येय धोरणं आहेत, जी लोकांसमोर आली आहेत, जी ध्येय धोरणातून लोकांना काहीच फायदा नाही तेही सांगणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसहून लोक उदासीन झाले, त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडे तो ऑप्शन आहे आणि त्या ध्येय धोरणाकडून जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही राज्यांकडे आलात तर तुम्ही बघाल की प्रत्येक ध्येय धोरणं जी भारतीय जनता पार्टीने राज्यांनी राबवली ती अत्यंत सक्सेसफुली यशस्वीरित्या राबवलेली आहेत। आज सोशल नेटवर्किंगचा फार महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला आहे, जो मोदीजी आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक भाषणात, प्रत्येक मीटिंगमध्ये बोलतात आणि आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत जातो। आज प्रत्येक 2 वर्षी जर तुम्ही देशाची लोकसंख्या बघाल तर तो देश आपला तरुण होत चालला आहे। तुम्ही जर एशिया खंडात चायनाबरोबर आपल्याला जेव्हा केव्हा लढायचं असेल, म्हणजे लढाई करण्यासाठी लढायचं नसेल, पण जेव्हा
नक्की नक्की. प्रकाश जोशी यांच्याकडे मला थोडक्यात जायचंय. प्रकाश सर, तुम्ही काय सांगा, पुढची वाटचाल बघता मोदींसमोर या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडक्यात सांगा, तुम्हाला काय दिसतंय? नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे एकमेकांसमोर येऊन त्यांची चर्चा निश्चित होणार आहे. दोघांचं नेतृत्व कसं आहे, दोघांचे गुण काय आहेत, त्यातले वैशिष्ट्य काय आहेत, याची चर्चा येत्या काही दिवसात आपल्याला झालेली दिसून येते. कारण की नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा राहतील, तर राहुल गांधी हे काँग्रेसचा चेहरा म्हणून येत्या निवडणुकीत आपल्यापुढे येतील आणि त्यांच्याद्वारेच काँग्रेसची जी धोरणं आहेत किंवा काँग्रेसचा जो बचाव आहे, आतापर्यंत त्यांनी जे काही कार्यकाम केलेलं आहे त्याचं डिफेन्सवर त्यांनाच करायला लागणार आहे. नक्की मला असं वाटतं की ही चर्चा चालू असतानाच हे त्यांचं काम त्यांना तरुणांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. मोदी पर्वाचा उदय झालेला आहे. त्यांच्यापुढे आव्हानं खूप आहेत, अंतर्गत विरोध देखील आहेत. मात्र पूनम महाजन जसं मगाशी म्हणाल्या की सुरुवातीलाच अपशकून नको. भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्यापुढे एकच मंत्र आहे, तो म्हणजे नमो नमः. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व पाहुण्यांचं मी याचे आभार मानतो. या बातमीपत्रात, या विशेष कार्यक्रमात इतकंच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.